राम मंदिर की प्राण प्रतिष्ठा की तारीख जैसे जैसे निकट आ रही है, इस पर राजनीति भी तेज हो रही है। इस बीच अब एनसीपी शरद पवार गढ़ के नेता भगवान राम को लेकर एक विवादित बयान दे चुके हैं। दरअसल एनसीपी के नेता डॉक्टर जितेंद्र आव्हाड ने महाराष्ट्र के शिरडी में एक कार्यक्रम में कहा कि भगवान राम शाकाहारी नहीं, वो मांसाहारी थे। एनसीपी नेता ने कहा कि 14 साल तक जंगल में रहने वाला व्यक्ति शाकाहारी भोजन खोजने के लिए कहा जाएगा। ये चीज लोगों को सोचनी चाहिए। भगवान राम को मांसाहारी बताने वाले बयान को लेकर एनसीपी शरद पवार गढ़ के नेता जितेंद्र आव्हाड के खिलाफ भाजपा ने सख्त रूप अपना लिया है। भाजपा नेता राम कदम ने एफआईआर दर्ज करने के लिए शिकायत दर्ज की है। एनसीपी नेता के बयान के बाद भाजपा ने भी पलटवार किया है। महाराष्ट्र भाजपा ने एक्स पर एक पोस्ट में कहा है कि हिंदू देवी देवताओं का अपमान करके आपको क्या खुशी मिलती है पता नहीं, लेकिन ये आपका आचरण दिखाता है। भाजपा ने कहा कि आपकी इस भाषा को राम भक्त बर्दाश्त नहीं कर सकेंगे। पवार आणि कंपनी, राहुल गांधी आणि कंपनी, उद्धव ठाकरे आणि कंपनी का नाराज आहे? म्हणजे एका ठिकाणी कोट्यावधी हिंदू समाज राम भक्त आनंदी आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी हे यांचं जे गर्विष्ठ अलायन्स आहे ते मात्र दुखी आहे, असं आपल्याला विरोधाभास पाहायला मिळतोय। त्याची शिक्षा त्यांना झाली पाहिजे, त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल झाला पाहिजे। आणि मला माहिती आहे की स्वतः आव्हाड व्यक्तिगत जीवनामध्ये आस्तिक आहे, शरद पवार नास्तिक असतील। आस्तिक असून देखील केवळ राजकीय आवश्यकता म्हणून आमच्या प्रभू रामचंद्रांना दुखी करण्याचा अधिकार कोणालाही दिलेला नाही। त्यांनी प्रमाण दाखवावं की कुठे दिलं त्यांनी मांसाहार केला, आणि प्रमाण दाखवणार नसतील तर महाराष्ट्रात देशाचे राम भक्तांची माफी मागत स्वतःहून अटकावी। वारंवार असे जे वक्तव्य केले जातात कुठेतरी दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्यासाठी काम आहे। काय झालंय, यांच्या पोटामध्ये दुखतंय। भव्य राम मंदिर हे उभं करू शकले नाहीत, मोदींच्या कालखंडात उभं राहतंय आणि तेही भव्य दिव्य उभं राहतंय, तर त्याच्यामुळे ह्यांना कळतंय की आता यांची राजकारणाची दुकानं बंद होणार आहे। तर ते राजकारणाची दुकानं चालली पाहिजेत। मग कुठल्या तरी एका समाजाला खुश करा। मग सगळ्यात सोपा समाज कुठला आहे ज्याची थट्टा मस्करी केली तरी चालते? तर हिंदू समाज असा त्यांचा चुकीचा त्यांनी अर्थ लावलाय। त्यांना आमची ताकीद आहे, तुम्ही वारंवार हिंदू समाजाचा अपमान करता आहात, तुम्हाला ईश्वरी दंड तर मिळेल, पण पोलीस देखील तुमच्या विरोधात एफआयआर दाखल करेल। केवळ घाटकोपर नाही तर राज्याच्या अनेक ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आज गुन्हे नोंदवले जातात। कसं आहे की दुर्दैवानं उद्धव ठाकरे गप्प आहेत आणि गप्प राहणं ही त्यांची राजकीय आवश्यकता दिसते। सामनामध्ये एक ओळ लिहून आली नाही। पूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आक्रोश आहे आव्हाडांच्या विधानाबद्दल। अरे तुम्ही दुसऱ्या कोणाला म्हटलं चालेल, तुम्ही आमची जी श्रद्धा आहे, आमची जी आस्था आहे, कोट्यावधी लोकांची आस्था आहे, त्यांना तुम्ही म्हणा। आणि त्यांना माहिती आहे की प्रभू रामचंद्र हे कंदमुळं खात होते। शबरीची उष्टबेरे त्यांनी खाल्ली ना, का नाही खाल्ली? आपण लहानपणापासून वाचतोय ना। कधीतरी कुठल्या देवाला आपण मांसाहाराचा प्रसाद आपण दाखवलाय का हो? सांगावं। जर अध्यात्मामध्ये जर परमेश्वर जर मांसाहार भक्षण करत असते तर लोकांनी घरी पूजेमध्ये मांसाहारच दाखवला असता, प्रसाद चढवला असता। नाही होत असं। देवीला सुद्धा, तुळजापूरच्या भवानीला सुद्धा जो मांसाहाराचा प्रसाद जो चढवतात तो देवीला नाही चढवत, देवीच्या पायाशी असलेल्या राक्षसाला चढवतात। अभक्ष हे दानवांचं अन्न आहे, देवतांचं नाही।